रणजितदादा काकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर रनिंगची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये काव्या करिअर अकॅडमीचे सर्व विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। सहभागी होत असताना मुलींची संख्या आणि मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। तळेगाव MIDC रोडमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। स्पर्धा सहभागी विद्यार्थ्यांमध्ये सर्वांना प्रमाणपत्र मिळालं आणि विजयी खेळाडू पहिला, दुसरा, तिसरा असे नंबर काढण्यात आले आणि उत्तेजनार्थ 3 विद्यार्थी दिले गेले। विद्यार्थ्यांची स्पर्धा संपन्न झाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास या स्पर्धेच्या माध्यमातून उद्या होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सहभागी होईल आणि त्यातून त्यांना चांगला आत्मविश्वास वाढावा त्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। आणि या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर आला, ज्या विद्यार्थ्यांनी सहभागी झाले त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने भविष्य काळात शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण ही स्पर्धा आयोजित करण्यात आली। सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शुभेच्छा। रणजितदादा काकडे मित्र परिवाराच्या वतीने विजयी खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन करतो आणि ही स्पर्धा चांगल्या रीतीने संपन्न झाली। पुढील काळामध्ये अशाच चांगल्या पद्धतीने स्पर्धा आम्ही रणजितदादा काकडे मित्र परिवाराच्या वतीने घेऊ अशी या ठिकाणी ग्वाही देतो। धन्यवाद। 6 वाजल्यापासून विद्यार्थी सगळे मैदानावरती आहे। आपल्या सर्वांचे सहकारी आरएमके उद्योग समूहाचे संचालक आणि असंख्य तरुणांना ज्यांनी रोजगार दिला, असंख्य तरुण उद्योजक घडवले, असे युवा तरुण तडफदार आमचे बंधू रणजितदादा काकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रणजितदादा काकडे मित्र परिवाराच्या आयोजनातून आपण आज सर्वजणांनी रनिंगची स्पर्धा या ठिकाणी घेतली। या स्पर्धेमध्ये मुलांच्या गटामध्ये 5 किलोमीटर आणि मुलींमध्ये 3 किलोमीटरची अशी स्पर्धा घेतली। सुमारे 200-250 या ठिकाणी स्पर्धक होते। आपण या स्पर्धेमध्ये जे खेळाडू सहभागी झाले ते काव्या करिअर अकॅडमी, खऱ्या अर्थाने काव्या करिअर अकॅडमी आपल्या इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या 8 एकरच्या मैदानावरती रोज सराव करत असतो आणि या अकॅडमीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून असे पोलीस भरतीसाठी ट्रेनिंग घेत असतात आणि अकॅडमीच्या माध्यमातून सुमारे 250 पोलीस झालेले, बरोबर आहे। आपल्या सर्वांना सांगायला खूप अभिमान वाटतो की आपल्या मावळामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने पोषक वातावरण खेळाडूंसाठी आहे आणि शंकर उरसाळे सर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात। सर वरती आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलं घडत असतात आणि अभिमान वाटतो की एवढ्या मुलींची पण संख्या आज आपल्या आई वडिलांनी तुम्हाला सरांवरती विश्वास टाकून किंवा सरांचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट पाहून आज तुम्ही जर सर्वजण या काव्या करिअर अकॅडमीमध्ये प्रॅक्टिससाठी येत असतात आणि तुम्हा सर्वांना काहीतरी चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन मिळावं। तुमची रोजची प्रॅक्टिस चालूच असते, तुम्ही साधारण 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर टायमिंग काढत असता, पण आजच्या याच्यामध्ये आपण पाहिलं तर आपण 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरची स्पर्धा घेतली। थोडासा टायमिंग बदल असतो, रोज तुमचा सकाळी 6चा वर्कआउट चालू असतो। आज थोडासा मुलांचा आपण टायमिंग घेतलं तर मुलींना थोडासा उन्हाचा झटका मिळालेला आहे, तर त्याच्यामधून पण टायमिंग खूप चांगल्या पद्धतीने काढला गेला आणि सरांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता की आमच्या मुलांनी जो पहिल्या टायमिंगपेक्षा टायमिंग तोडलाय, त्यामुळे तुमचं आणि सरांचं कौतुक करा। हे सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा झाली आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं बक्षीस वितरण आपण या ठिकाणी करणार आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या विद्याताई आवारे असतील, अगळमे काका असतील, राहुलदादा काकडे असतील, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शंकर उरसाळे सर असतील, विशालदादा लोखंडे असतील व सर्व पत्रकार, खऱ्या अर्थाने पत्रकारांनी चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम, ही स्पर्धा कव्हरेज केलेली आहे।
यामध्ये रेखा भिगडे मॅडम असतील, त्याचप्रमाणे सुरेशजी शिंदे असतील, या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या ठिकाणी आपण सन्मान करू आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम विद्याताई आवार यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी अग्रमी काकांना विनंती करतो की ताईंना आपण सन्मानित करायचे. विशालजी लोखंडे यांना सन्मानित करण्यासाठी संतोष भाऊ काकडे, त्याचप्रमाणे गणेशजी गरुडे आपणास विनंती करतो की विशाल लोखंडे यांचा सन्मान करायचा. त्यानंतर क्या बुकिंग धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण